आपण आज मायक्रोलेकामध्ये जे CMRC ला गट अप्रूव्ह करायचे आहेत, तर ते अप्रूव्ह करतेवेळी जो मॅपिंग न केल्यामुळे गट तिकडे दिसत नाही, तर ते कशा पद्धतीने आपल्याला मॅपिंग करायचंय ह्याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये सध्या बघत आहोत. तर सुरुवातीला मी का CMRCचं लॉग इन करतोय. आता इथं लॉग इन केलं असता आपण ज्यावेळेस SHG प्रोफाईलवर क्लिक केले असता, इथं चेक केलं असता, इथं एकही गट अप्रूव्ह आला नाही. तर हा गट इथं अप्रूव्ह येण्यासाठी काय करणं गरजेचं आहे, त्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. सर्वांनी व्यवस्थित बघायचा आहे. ह्याच्यामध्ये आपण फेडरेशन मध्ये जाणार आहोत, त्यानंतर ब्लॉक फेडरेशन मध्ये आपण जाणार आहोत. ब्लॉक फेडरेशन मध्ये ज्यावेळेस आपण जाईल त्यावेळेस इथं तुम्हाला हे जे पेनाचं चिन्ह दिसतंय, ह्या पेनाच्या चिन्हावर तुम्हाला क्लिक करायचंय. त्यानंतर खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला मॅप एसएचजी नावाचा जो ऑप्शन दिसतो त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्व्हर थोडंसं बिझी असल्या कारणाने थोडंसं रिप्लेट व्हायला वेळ लागत आहे. त्यामध्ये तुम्हाला ब्लॉक आणि या साईडला सिलेक्ट विलेज दिसत आहे. तर इथं आपल्याला ब्लॉक हा मोह निवडायचा आहे. त्यानंतर आपल्याला सिलेक्ट विलेजमध्ये आता यांनी जे काम केलं होतं ते चिंचोली गाठी विहोचं गट गावाचं केलं होतं. मग त्या गावाला क्लिक केलं असतं, त्या गावात ज्यांनी गट लॉक केलेले आहेत ते गट रिप्लेट व्हायला सुरू झालेले आहेत. तर ह्या चेक बॉक्समध्ये तुम्हाला क्लिक करायचं आहे. सर्व्हर थोडा बिझी असल्या कारणाने आपल्याला थोडंसं दिसण्यास विलंब होत आहे. हा, या पद्धतीने आपल्याला सगळे जे चेक मार्क आहेत त्याच्यावर क्लिक करून हे गट सिलेक्ट करायचे आहेत. हे सगळे सिलेक्ट केल्यानंतर ह्याच ठिकाणी जो बाण पलीकडे दाखवलेला ऑप्शन आहे, म्हणजे ह्या चौकोनातून आपल्याला इकडे न्यायचं म्हणून आपण या बाणावर क्लिक केलेलं आहे. ज्यावेळेस आपण ह्याच्यावर क्लिक कराल त्यावेळेस सगळे गट इकडे रिप्लेट होतात आणि आपल्याला गुणुले चिन्हावर क्लिक करायचंय. एवढं झाल्यानंतर आपण पुन्हा SHG जो आपला हेड आहे त्या SHG हेडकडे आपल्याला यायचं आहे. सर्व्हर बिझी असल्या कारणाने थोडासा वेळ होत आहे. ठीक आहे. आता इथे SHG वर क्लिक केल्यानंतर प्रोफाईलवर क्लिक केला असता आपल्याला इथं आता गट दिसायला लागले. मग अशी इथं काहीच गट दिसत नव्हते, आता आपल्याला इथं 14 गट दिसालेत. तर हे गट कसे व्हेरीफाय करायचे त्यासाठी आपल्याला हे पहिल्यांदा या बाणावरती क्लिक करायचं आहे. पेनावरती क्लिक केल्यानंतर इथं गट अप्रूव्हचा ऑप्शन आलेला असतो, तो आपल्याला अप्रूव्ह करायचा आहे. आता ह्यातला हा गट पहिल्यांदाच व्हेरीफाय केला होता म्हणून तो व्हेरीफायला उपलब्ध झाला नाही, पण आता दुसरा गट घेतला असता हे सगळी माहिती बरोबर आहे की नाही चेक केल्यानंतर आपल्याला अप्रूव्हला क्लिक करायचंय. 2 वेळा अप्रूव्हला क्लिक करायचं आपल्याला. ज्यावेळेस हा ऑप्शन अप्रूव्ह डिस्प्ले होता बंद होईल त्यावेळेस आपल्या माहिती अप्रूव्ह झालेलं आहे. त्यानंतर बॅकला क्लिक करायचं आपल्याला. त्यानंतर या गटातील सर्व मेंबर हे मेंबर डिटेल्सवर क्लिक करायचंय. त्यानंतर सिलेक्ट ऑल मेंबर करायचे सिलेक्ट, आणि प्रत्येकाची माहिती तुम्ही बरोबर भरली का नाही हे तुम्ही इथं पाहू शकता. हे सगळं बरोबर असेल, हे सगळं ओके असेल तरच तुम्ही अप्रूव्हला क्लिक करायचं आहे. हे देखील आपल्याला 2 वेळा क्लिक करायचं आहे. हे 2 वेळा अप्रूव्ह दिल्यानंतर तुम्ही पुन्हा नवीन गटाकडे जाऊ शकताय बॅकला क्लिक करून. अशा पद्धतीने तुम्हाला पुढचा गट क्लिक करायचा आहे, त्यानंतर त्याच्या पुढचा गट क्लिक करायचा आहे. जेवढे गट व्हेरीफाय होतात ते गटांसमोरून करडा कलर निघून जाईल, ते पांढऱ्या कलरमध्ये गट दिसायला सुरुवात होतात. तर अशा पद्धतीने गट आपल्याला मॅप करणे, व्हेरीफाय करणे ही प्रक्रिया आपण करू शकतो. तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशा पद्धतीने प्रक्रिया करून तुमचे गट सगळे मॅप करून घ्यायचे. धन्यवाद.